कशा आहात? मस्त मस्त वाटलं भेटून. अरे पण तू खायला तर घेतेस ना, उलट तू येडी वेडी झालीस का? असं तू कशी बोलली तुमच्यासारखं पोट नाहीये, म्हणजे मोठ्या माणसाला जास्त जेवण लागते, छोट्याला कमी लागते. अरे मग तुला शिकवतो आम्ही, आता रडते काय याच्यात. आता लग्नाला 12 वर्ष होतील, पहिल्यांदा काहीतरी मोप आणलं. इथे पालक पण झालेला आहे, इथे ब्रोकली पण झालेली आहे आणि इथे काळा वाटाण्याची भाजी पण झालेली आहे. नमस्कार सर्वांना. तर आता मी ब्लॉगला सुरुवात करतोय. मस्तपैकी नाश्ता वगैरे झालेला आहे आणि असंच बसलो होतो. तर आज कसं आहे माहिती का, आपल्याला उलव्यामध्ये 4-5 जणांना आपल्याला मसाले द्यायचे आहेत. हो 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 चालेल चालेल. तर 4-5 जणांना आपल्याला मसाला द्यायचे आहेत आणि ज्यांनी कोणी मसाले आपले ऑर्डर केले होते, तर कसं शनिवार आणि रविवार कुरिअर सर्व्हिस बंद असते, तर त्यांचे सर्वांचे मसाले आता सोमवारी कुरिअर होतील. तर आम्ही विचार केला का आज आपण फ्री आहोत, तर चला ज्यांचे उल्वेमधून ज्यांनी ऑर्डर केले त्यांना देऊया. आणि एक ताई आहे, ताई ना गोरेगाववरनं येणार आहे, बापरे, सागर ज्वेलरी मध्ये. तर तिथं वाटतं गोल्ड खरेदी करायला येणार आहे. तर ताईने विचार केला का उल्वेमध्ये येतोय तर मसाला पण घेऊन जाते, तर ताईला 2 किलो मसाला पण द्यायचा आहे. तर तू आता काय करते? मी नेल्स असंच बसून टाइमपास. अच्छा, सानूने लावले. तर चला आता उलवेमध्ये जाऊया आणि ज्याने उलवेमधून आपल्याकडनं मसाले ऑर्डर केले त्यांना सर्वांना मसाले देऊया आणि बघूया प्लॅन काय होते. हो, दुपारचं जेवण मांजरोट आपण बाहेरच काहीतरी खाऊया. तुम्हाला बोलले मी डाळ भात बनवते, नको. नीर डोसा खायचं का? वाव, नीर डोसा खाऊया सानू? खाणार चानू? सानू नाही आवडत. मला आवडते नीर डोसा. काय झालं लिचू, तुला पण दाखवू? तू पण काहीतरी खा. याच्यात काय केलंस? लिचू बेबी, लिचू. पापड ऑर्डर केलेत का? हे घ्या पापड. थँक्यू. फीडबॅक नक्की द्या. नाव काय तुमचं? नक्की भरत पाटील. भरत पाटील. ओके. टेन्शन घेऊ नका, ब्लॉग टाकताय लोकांचा नाही विचार करायचा, काय विचार करायचा लोकांचा. तुम्ही बोलताय ना, बस. मग एवढंच असतं, आपण एवढी मेहनत करतो तेच आपल्यासाठी खूप असतं आणि बाप्पाचा आपला आहेच आशीर्वाद. ते तर आहे. तुम्ही इथेच राहता पहिलेपासून? हो, आम्ही 4 वर्ष गेले, म्हणजे माझं लग्न झाल्यापासून. इथे समोर राहतो. हो का? मी मागे दादाला मेसेज पण केला होता की इथे रूम होती करून. अच्छा 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 अच्छा. बघा किती सारे आता आहेत, पार्सल हे करायचे नाही. मसाले पण द्यायचे आहेत आता. चल चला ताई, चला चला चला. हा, रूम द्रोणगिरीला तेवढं अजून हे नाही, म्हणजे बोलतात ना डेव्हलप पण नाही झाला. तर आम्ही इकडेच बघतो. आणि तिकडं कसं भरपूर लांब पडेल आपल्याला. जरी मुंबईला जायचं असेल तरी ट्रेन चालू असले तरी पण खूप लांब पडतोय. उलवेमधनं कसं आपण पटकन कुठे पण जाऊ शकतो. हा, जिजू. अच्छा अच्छा. शिरीष भांडुपकर नाव आहे चॅनलचा. शिरीष भांडुपकर नाव. ओके ओके. मी ते राहते ना, माझ्याकडे आले. चालेल, चला चला, थँक्यू. चला बाय बाय बाय. तर हे बघा, हे दादा आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. नमस्कार. तर आपल्याकडनं मसाला ऑर्डर केला. याच्या अगोदर पण तुम्ही घेतलेला आहे? नाही, फर्स्ट टाइम मसाला घेत आहे. तर फीडबॅक नक्की द्या. हा, हो नक्की. नाव काय आहे तुमचं? हेमंत दादा आहेत. चला, थँक्यू. चला चला चला. तुमचे ब्लॉग बघतो, आम्हाला खूप आवडतात. थँक्यू. म्हटलं की फर्स्ट टाइम मसाला ट्राय करून बघूया एकदा. हा हा हा. तरी मग किती टाइम झाला तुम्ही ब्लॉग बघताय? 1 वर्ष झालं. 1 वर्ष झाला. थँक्यू सो मच. तुम्ही आम्हाला सपोर्ट करताय, खूप छान वाटलं. नेहमी सपोर्ट करत राहतो. थँक्यू. चला ओके. चला बाय. ओके. कशा आहात? मस्त वाटलं भेटून. कुठून आलात एवढे? मग कसं काय ट्रॅव्हल करू? गिफ्ट कशाला? थँक्यू. वाटलं खरंच. व्हिडिओ मध्ये बघत असं प्रत्येकाने बघून खूप छान. चला ना, बाहेर काहीतरी नाश्ता करू. हा, नाश्ता करूया आपण. नंतर तुमच्या घरी जेवायला येईल. नंतर एक काम करा, नंतर जेवायला पण या. आता आता नाश्ता चला, करायला जाऊ. आम्ही विचार केलेला कारण हा तेवढे गोरेगाववरून आले. कधी खाऊया, चला ना. तर आता ताईने आपल्याकडनं मसाला घेतलाय, 2 किलो मसाला घेतलाय आणि खूप काही असं बोलणं वगैरे झालं. ताईने लाडू वगैरे आणले, मी घरी टेस्ट करून तुम्हाला सांगते कसे आहेत. म्हणजे घरी बनवता का ताई तुम्ही? आणि आपलं सेल पण करता? अरे वा. अच्छा अच्छा तर अच्छा. आपली युट्यूब फॅमिली बोलेल तर कराल? नक्की ना. ठीक आहे, मी सांगते आता टेस्ट कसा आहे. ठीक आहे. आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर दिला तर चालेल का? मग जर तुमचा बिझनेस नंबर कोणता असेल तर आम्हाला द्या, म्हणजे आम्ही तिथे हे करू, मेन्शन करू. चालेल. आणि सावकाश जा तुम्ही. आणि मसाला फर्स्ट टाइम घेताय, कोलंबी पापड पण फर्स्ट टाइम भेटणार तुम्हाला. तर फीडबॅक नक्की द्या हा ताई. आणि खूप परत या, परत आता घरी येणार. ठीक आहे. हा, नेक्स्ट टाइम जेवायला घरी यायचं. आज शनिवार आहे, उपवास आहे. हो, म्हणून घरी नाही घेऊ, काय व्हेज घेऊन जाणार खायला.
चला. तर चला आता आपण पण एका दादाला मसाला द्यायचा आहे, तर ताई आता चालल्यात, आपण ना मसाला देऊया आणि जाऊया घरी. तर आता ना सर्वांचे मसाले आम्ही दिले आहेत आणि थोडंसं काम होतं बाहेर, तर ते काम पण करून आलोत. आणि ताईशी बोलता बोलता ताईने 2 किलो मसाला घेतला आणि ताई विसरूनच गेले. हा तर आता कुरिअर करू. करणार ना परवा. हा मंडेला आपण कुरिअर करूया. ताईने सानूसाठी बघा काय मला आणलेलं आहे. अच्छा. काय आणलंय? केक आणलाय. केक. ताईचे होममेड लाडू. अच्छा होममेड लाडू आहेत टेस्ट का? करता का? आता नको, आता बाहेरून टाकतो ना जेवताना. अरे वाव सानू तुझ्यासाठी गिफ्ट. अरे वा, हे तर तुझं तर फेवरेट आहे सानू. हा ब्रेसलेट, बापरे काय काय आणलंय बघ तुझ्यासाठी तर आत्यानी. आत्याला थँक्यू नाही बोलणार? समोर सानू बोलत नाही कोणाशी. हा. सानू तुझ्यासाठी कलरिंग बुक पण आणली. वाव. वाव कलरिंग बुक. ना सिंड्रेलाला? हे सर्व तुला आवडते ना, बघ बरोबर चॉईस आणली तुझी. नाही स्नो व्हाईट आहे, सिंड्रेला आहे. ती कोण आहे? आणि बोलण्याच्या याच्यामध्ये ताई मसालाच विसरून गेली, आम्ही पण विसरलो ताईला द्यायचा. बरोबर. आज थोडं आपला टाइम पण होता. आज आपण थोडेसे फ्री आहोत. हो. म्हणजे मसाले वगैरे आता कसं उद्या मंडेला जातं, जे काय असतील ते कुरिअर करायला. बरोबर. तर काय करणार, आज ऑर्डर वगैरे घेणार, उद्या पॅकिंग करणार आणि मग ते मंडेला कुरिअर जाणार. चाल. तर आता आहे थोडंफार काम, ते मी करून घेते घरातला. मग आपण काहीतरी रेसिपी शूट करूया. आपलं काला वाटाणा. हा तेच. काला वाटाणा. मस्त बनवते बघा मी आज. चालेल. लिचू. काय झालं? लिचू बेबी. तुला पाहिजे भाऊ? लिचू. अनुला न्यू इयरच्या सुट्ट्या आल्यात ना सानू. म्हणून आता टीव्ही बघते. स्नेहा घरातली आता कामं करते. तर ताई आहे वैभवी ताई मसाला घ्यायला येते स्टेशनला. तर मसाला घेऊन चाललोय 2 किलो. चल मग. तर आता आपण उर्वी स्टेशनला आलोत. ताई आहेत वैभवी ना, वैभवी ताईंचं नाव आहे. तर आपल्याकडनं मसाला ऑर्डर केलाय 2 किलो. फर्स्ट टाइम ऑर्डर करताय का? अच्छा. तर आपल्याला कसं म्हणजे काल 2 दिवस अगोदरच सांगितलं का तुम्ही येणार आहात म्हणून. तर फर्स्ट टाइम आपला मसाला घेतलाय. तर फीडबॅक नक्की द्या जेव्हा यूज करणार तेव्हा. कुठून आले ताई एकदा सांगा? दिवावरनं ताई आलेत. म्हणजे तुमच्या बहिणीने? ओके. चला ताई थँक्यू. तर आता आपण ताईला मसाला दिलेला आहे. थोडासा आता मला मानसी कलेक्शनमध्ये जायचं आहे. स्नेहाने सामान सांगितलंय ते सर्व घ्यायला. तर चला जाऊया. तर आता आपण मानसी कलेक्शनमध्ये आहोत. दे हा बघा, हा घेतोय प्रोडक्ट. कुठला? गाला कंपनीचा. ते दुसरे कुठले पण कंपनीचे नको दाखवू. बट तुझा पण टाइम वेस्ट होईल. पाणी असतात ना, हा. त्यामध्ये येणार आहे. ओके. आणि पाणी हे करण्यासाठी ते अच्छा असं आहे का? हा. ओके ठीक आहे. हे घे, मम्मीचं एकदम आसान काम केलंय. हे घे पकड. एवढा मोठं कसं घेऊ? एवढं वजन पण नाही, हलका आहे तो. सगळं सामान झाडू आणली का? अरे यार झाडू राहिला. कुठे शिंगाड? अरे लसूण आहे आणि तुझ्यासाठी ब्लूबेरी आणली. ओके चांगलं आहे ना. जेव्हा ते यूज करू तेव्हा कळेल. 700 रुपयाला पण होता, पण तेवढा काही खास नव्हता. 1000 रुपयावाला आहे. पाईप कुठे याचा? त्याच्यामध्येच आहे. ओपन तर कर. आहे ना. आता मी विचार केला मोगली साधी पुसणार आहे. हो तर आता विचार केला की आता आणलाय मोग, तर हे पण आता बघा निशी टकाटक असते लादी. अजिबात कचरा तुम्हाला दिसणार नाही त्या कुठे. दिवशी मी बिझी असेल त्या दिवशी हे करणार, सानू ओके. करणार, कोण पण करू शकते. हा इझी आहे. इझी आज पीझी. फिरून फिरून डान्स करून इझी पीझी ना सानू. वॉश केलंच का? मी खाते तेव्हाची ती गोष्ट वेगळी होती. आता बदललोय मी. मला स्नेहाने चेंज केलंय आता. हायजीन मस्त आहे का नाही? स्नेहाने मला चेंज केलंय आता. असंच खायचं, काय पण घ्यायचं मार्केटमधून उचललं आणि खाला, पण मी स्ट्रिक्टली सांगितलंय क्लीन करूनच खायचा. हो सुधारले ना मग. हो. सुधरने वाले ही सुधरते, बिघडने वाले और बिघडते. बरोबर. हे बघ आपली हे काय आपलीच व्हिडिओ. वाव लिचूची गाई बघा. हे बघा. शांत झोपली आज. ही व्हिडिओ बघितली का नाही कमेंट करून नक्की सांगा. अरे डिश मध्ये घ्यायचा थोडा त्यासाठी हार आणला ना. हार सगळीकडे बघितला, हारच नाही भेटला. आज 3-4 जागेवरती बघितला. लसूण सोडलं. तिला डिश मध्ये दे ना. तिने डायरेक्ट असं हे मॅनर्स आहे. ती असे आहेत मॅनर्स तुझे. आणि ते तिला बोलून पण ती तशीच करते. क्लीन घ्यायचं ना ती प्लेट मध्ये.
प्लेट मध्ये घ्यायचं आणि सर्व नाही खायचं, थोडं थोडं खायचं. अरे पण तू खायला तर घेतेस ना. उलट तू येडी बिडी झालीस का? असं तू कशी बोलली तुमच्यासारखं पोट नाहीये म्हणजे मोठ्या माणसाला जास्त जेवण लागते, छोट्याला कमी लागते. तुला माहित नाही ते? तुझ्यासाठीच तर करतोय सगळा आणि तुझ्यासाठीच तर आणतोय सर्व. उलटा बोलते तू. अरे मग तुला शिकवतो आम्ही, आता रडते काय याच्यात तरी काय रडायचं? रडायचं सगळं काय, तुला फटके तरी आमच्या टायमिंगला फटके भेटायचे आम्हाला. मग काय? दारूनी मारायचे. उलटा बोलणार, मम्मीला उलटा बोलणार, पप्पाला उलटा बोलणार असं. नाहीतर काय, तुला तरी एवढं आम्ही प्रेम करणारे मम्मी पप्पा भेटले, तुला एवढं थँक्यू बोलायला पाहिजे प्रत्येक वेळी. कधी बोललीस थँक्यू? मग पप्पाला बोलली कधी बोलली का एकदा तरी थँक्यू? मम्माला बोलली पण पप्पाने कधीच मग अर्धा बोलावून थँक्यू पप्पा. हे थँक्यू बोलायची पण गरज नाही, फक्त मस्तपैकी आपलं राहायचा, खायचा पियाचा, मस्त राहायचा. तुला कधी आम्ही मारणार पण नाही, हात पण नाही उचलणार, फक्त नीट राहायचं. बरोबर की नाही? कधी मारलेली पप्पानी? एकदम 1 वर्ष झालं असेल. 1 वर्ष स्टडीसाठी. जा खाऊन घ्या, कारण आपले पोरांना आपणच प्रेमाने बोलणार तेव्हाच त्या गोष्टी समजतात. बरोबर ना? हे ब्लूबेरी नो. लिचू बघ अशी शांत बसली. अरे वा, आली बघ अशी टुनुक 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 ती टुनुक. खाणार नाही, ती मुद्दामून आली तुला बघा. कॅमेरा दिसला म्हणून ती आली. एक आहे. उद्या आपल्याला 2 काम आहेत. 2 नाही, सॉरी, एकच काम आहे बाहेरचा. सानूचा चष्मा पहिला बनवून घेऊया आपण. काय पण करून उद्या चष्मा बनवूया का? न्यू इयर पण येते, न्यू चष्मा घेऊया. तिचं ते खराब झालं. नाहीतरी काही आपण चष्मा बनवायला गेलो होती 1 दिवसात बनवून देतात, माहिती आहे ना? बाबा, ती घरी युजच नाही करत. जाणू कसं काय तुझं होईल? तुला क्लिअर दिसते का आता? उद्या समजेल. हा, मग ये किती ये हा किती आहेत? 2 आहे. ये किती आहेत? 0. मुठ्ठी आहे. काय तू पण मुठ्ठी आहे, मुठ्ठी. पण तुम्ही नंबर सांगितलं तर नंबर पेपरवरती बोलला नंबर ना. लिहून तुला लांबून दाखवते, मग तू बघ. तरी पण उद्या तुझा आपण चष्मा बनवायला जाऊ. ओके, चष्मा घे. मला वाटतं कमी झाला असेल नंबर ना, म्हणून ती बोलते ना क्लिअर दिसते सर्व मला म्हणून. बघू ना उद्या. स्कूललाच लावून जाते फक्त तेवढंच. आणि याच्यामध्ये याला यूज कसं करायचं? याची पावडर बिवडर टाकायची का सगळ्या ना ते? मी तर फर्स्ट टाइम, आता लग्नाला 12 वर्ष होतील, पहिल्यांदा काहीतरी मोप आणलाय. बरोबर ना? हा, पहिल्यांदा Pregnancy मध्ये सुद्धा नव्हता घेतला. हा. विचार, मला आवडत नव्हता, पण आता मी खूप लोकांचं असं बघते की घरसाठी हे युज करतात, तर मी पण करणार. मस्त होतं, टाइमपास पण होते ना असं. ते दिसत, मी ओपन केलं त्यावेळी मस्त वाटलं त्याने असं गोल गोल फिरवलं. बिझी होईल माझा असं आहे. सानू पण करू शकते, जर मी काय बिझी आहे तुम्ही करू शकता. सानू करशील ना तू? काय एकदम easy. हे बस साप- एवढंच असं. तुला डान्स करणं आवडते ना गादी तुझ्याला? आजचं जेवण ना सर्व हल्दी बोलते, हेल्दी असणार. हेल्दी हल्दी तर असते. जेवणामध्ये हल्दी तर असणार, पण बनवणार हेल्दी. हेल्दी. अरे पुणे लसूण माझे खराब झाले. ब्रोकली पण आहे का आज? हो. ब्रोकली पण आहे. आम्ही काय काय खातो ते हेल्दी. तुम्हाला सर्व आता समजणार. कालपासूनच ऍक्च्युली मी हेल्दी डाएट स्टार्ट केलाय, जसं की पालक. आता पालकचा पण मी करणार आहे, ओके. ब्रोकली पण करणार आहे, सानूला पण भरवणार आहे सगळे. गरम पाण्यामध्ये हा, मग क्लीन करायला लागतात ना हे. हेल्दी रेसिपी. हेल्थ इज लगेच नाही झाली अजून. हेल्थ इज वेल्थ. हेल्थ इज वेल. तर आता स्नेहा वाटण बनवणार आहे. तर वाटण बनवण्यासाठी बघा काय काय घेतलेलं आहे. कांदा घेतलेला आहे, मग त्यानंतर लसूण घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलाय आणि आला घेतलेला आहे आणि खोबरा. तर आता चांगल्या प्रकारे शिजून घेणार आहे मी वाटण करण्यासाठी. हा, म्हणजे शिजवणार ना. अच्छा, भाजणार का? हा, भाजणार. बरोबर, शिजून घेणार ना. भाजणार. तुमची लँग्वेज शिकते ना मी. हा? तुम्ही जसं बोलणार तसंच तर शिकणार ना. तुझे एवढे गुण घेते तर माझे तू थोडे घेणारच ना. थोडे काय सगळेच घेतले. मस्तपैकी भाजून घ्यायचे आपल्याला सर्व साहित्य. तर बघा, आता छान आपण सर्व इन्ग्रेडियंट रोस्ट करून घेतलेत. आता थंड करत घेऊया, त्याच्यानंतर पण पेस्ट करूया. तर आता कुकर गरम झालाय. मी तिथे काय बसणार तेल तुम्हाला बसवते ना कुकर मध्ये. तर आता कुकर गरम झालेला आहे आणि कुकर गरम झाल्यावरती स्नेहानी रेसिपीसाठी जेवढा आपल्याला तेल हवाय तेवढा घेतलेला आहे. हो, राई ऍड केली तेल गरम झाल्यावरती. जिरा ऍड केला. जिऱ्याला ना मस्तपैकी तडतड शिजवून व्हायचं घ्यायचा. आहे. हा तडतड बोलतात त्याला. हा,
आणि मग त्यानंतर हिंग टाकलाय चिमूटभर. हिंग कंपल्सरी आहे. टोमॅटो कट करून घेतलाय बारीक. वा धुवा धुवा घटा. चांगलं डान्स होतो. खूप लोक ना काय करतात की वाटण मध्येच ऍड करतात टोमॅटो. खूप लोक स्किप पण करतात. ओके. पण मला टोमॅटो आवडते भाजीमध्ये टाकलेलं, म्हणून आपण असं टाकलेलं आहे. त्या दिवशी सानूने बघले 3 वेळेला राईस खाते ती. तिला आवडले. आणि मी खरं सांगू तर हे आपण सेकंड टाइम बनवतो काळा वाटाणा ना. हा कुठे आहे इथं? दिसत पण नाही इथं. अच्छा याच्यामध्ये भिजून ठेवलेलं आहे मी. हा बघा हा काळा वाटाणा. कारण हे शिजायला थोडा वेळ लागतात. हा तर आपण आधी ना सगळं वाटण वगैरे काय बनवून घ्यायचं. भारी झाली ती चव लागते. बापरे एक नंबर चव. भाज्या पण माझ्या अशा काही काही फेवरेट आहेत ना. हो सानूचे पण स्नेहाच्या खूप favorite आहे. हातचा आलू मटर, हो पुन्हा मशरूम, मशरूम, चवळीची भाजी, मटर पनीर. मटर तरी पनीर. ते मटर पनीर कमी होते तुम्हाला, हा. जास्त नाही आवडत. आणि छोले मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती अगदी स्पेशल मसाला. हा भेंडी. मसाला जर तुम्हाला हवा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे. तिचा ऐका तुम्ही भेंडी. घरी बसून आमच्याकडनं मसाला ऑर्डर करू शकताय. आणि सानू आतमधून सांगते भेंडी. बाहेरून सांगतो. हा बाहेरून सॉरी. 1 चम्मच टाकलाय मी स्नेहालजीच घरगुती आगरी स्पेशल मसाला. ओके. कारण आपण याच्यात पण तिखट मिरची टाकली आहे ना. हम्म. आणि मग नंतर वाटण. वाटण मध्ये आपण काय काय घेतलं ते ऑलरेडी तुम्हाला आम्ही सांगितलेलं आहे. हो. पाहिजे तेवढा हळद टाकलाय आता मी. हळद टाकलेली आहे. चवीनुसार मीठ. ओके. मिक्स करून छान आता शिजून घेणार मसाला आपला. 2 ते 3 मिनिटं ना. वाटण. हा तर मी काय केलं थोडंसं पाणी घेतला आणि ग्राइंडर मध्ये मिक्स केला आणि जे मसाले जे वाटण मला ते पण ऍड वेस्ट नाही करून केले पाहिजे म्हणून. हो. आता मस्त शिजवून घेऊया आपण. हम्म. तुला असं वाटत नाही आता सुगंध सेम याचं मटर पनीर बनवतोस तेव्हा तसा येते थोडा? नाही कारण याच्यात खोबरं आहे ना, त्याच्यात थोडी मटर पनीर मध्ये खोबरं टाकतो. नाही का? मसाले पूर्ण अंगावरती येतात आणि झाकण दिलंय मी. ओके. तर 2 मिनिटं मी झाकण देऊन शिजवलेला आहे मसाला. ओके. वाटण माझे थोडं नुसतं मसालाच निघते. मसाला. आणि बघा त्यानंतर स्नेहाने आता वटाणे काळे ऍड करते. वटाणे. काळे वटाणे हे बघा सर्व ऍड केलेले आहेत. तुमच्याकडे या वाटाण्यानं काय बोलतात नक्की कमेंट करून सांगा. मला तर वाटते प्रत्येक जागेवरती वेगवेगळं बोलत असतील. काळा वाटाणा. असं ना असं वाटतं की किडे नाही लागले का नाही बघा. नाही नाही ते डिझाईनच तसं आहे. डिझाईन तसंच तसं आहे. मोड आहे तिथं तो आधी. डिझाईन. हा. अच्छा मोड निघणार हा म्हणून कारण ते ते तसं काल आहे. रात्रीपासून ठेवले आपण ना. हा सर्व काळे वाटाणे ऍड केलेले आहेत आणि मस्तपैकी आता मसाल्यांमध्ये मिक्स करून घेणार आहे स्नेहा एकदम चांगल्या प्रकारे. आणि ही जी रेसिपी आहे ना स्नेहा एकदम थिक बनवणार आहे. कारण थिक एवढी भारी वाटते ना खायला, म्हणजे घट्ट ना, खूप छान लागते खायला. आणि मग त्यानंतर पाणी ऍड करते. टोटल 1.5 ग्लास या रेसिपीमध्ये पाणी ऍड केलेलं आहे स्नेहाने. आणि मस्तपैकी पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता एक उकळ आलेली आहे, झाकण देते मी ओके. आणि मीडियम फ्लेम वरती 5 ते 6 सीट्या लावणार आहे. ओके चल मग मी तोपर्यंत पटापट रिप्लाय देते बिझनेस नंबरवरती. चालेल. कारण मग कसं होते माहिती आहे का, कारण आत्ताच आपण व्हिडिओ अपलोड केले आणि जेव्हा पण व्हिडिओ आपण अपलोड करतो ना तेव्हा भरून भरून आपल्या बिझनेस नंबरवरती मेसेज येतात. मग नंतर कसं एकदम हार्ड जाते कारण भरपूर टाईम जातोय मग याच्यामध्ये 1.5 ते 2 तास जातात. तर आता पटकन जेवढे पण मेसेज आलेत त्यांना रिप्लाय देते आणि मसाल्यांची ऑर्डर घेतोय रेसिपी बनेपर्यंत. तर हे बघा इथे पालक पण झालेला आहे, इथे ब्रोकली पण झालेली आहे आणि इथे काळा वाटाण्याची भाजी पण झालेली आहे. एकदा ओपन करून दाखवच नाही. इसको कहते खाना. बघा किती सुंदर, किती अप्रतिम अशी भाजी दिसते. शिजली का ते पण चेक करूया. ओके झाली. जास्त गरम आहे, माझा हात पण थरथर झाली. हा मस्त. तुला पण चला पाहिजे या का? जेवायला. बाबा गरम किती आहे, फूक मारू दे. कशी झाली? मस्त झाली, छान टेस्टी झाली झाली. ना? हा तिखट झाली थोडी. नॉर्मल थोडीशी अशी पण छान झाली, मस्त झाली. चालू ब्रोकली खाऊन दाखव कसं लागतं.
मस्त आले. तू ब्रोकली नाही खाल? खाते तुम्ही कोणी खाते इथे तोडली पण नसून परत Directly एक- डायरेक्ट एक- खायची एक- एक ब्रोकली. भाजणार तुम्ही याची टेस्ट आपण खाल्लेली आहे ना कुठे माहिती का, गोवामध्ये फॅटफिश बरोबर. आपण डिश ऑर्डर केलेली ती आपला प्रॉन्स त्याच्यामध्ये होता. प्रॉन्स काय नाव होतं, बटर गार्लिक. हा त्याच्यामध्ये ब्रोकली होती आणि ती काय ती काकडी सारखी, त्याला काय बोलतात? काकडी झुकिनी. हा जुकिनी. तर मला पटकन ते टेस्ट आठवला का ते आहे. पण ते फॅटफिश मध्ये ना अर्कच्चा बनवून देतात ऍक्च्युली. ती किंवा आहे ती झाला असेल बाहेरची. नाही ती बाहेरची तशीच डिश dish होती आहे? आणि बाहेरच्या कंट्रीमध्ये तसेच खातात अर्कच्चे. पालक पाहिजे का टेस्ट करा? नको. चला आम्ही जेवून घेतो आता. पालक खाते सण पालक खात आहे. कसं तोंड केलं होय तिने. तर आता रात्रीचे 11:45 वाजले. सर्व कामं झालेली आहेत घरातली आणि आता आम्ही टाइम आहे आपल्याकडे तर परत कॅरम खेळूया लवकर ना. हा. सगळ्या सुट्ट्या पण आहेत ना तर थोडं बरं वाटते ना. हो. आणि आता आपण या ब्लॉगला एंड करूया. तर आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तर आता आम्ही मस्तपैकी कॅरम खेळतोय. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तो पर्यंत बाय बाय.